बापा कंदील कंदील बुडा कुठे गेलता रे बा शिवलाल? हा गाडीतून उतरला आणि इकडे चालला पैदल कुठं शहरात गेलता वाटते बुडा. गेला असन बुडा मार्केटात काही भाजीपाला तर नाही गेला वाटते बुडानं आज. भाजीपाला काही झोरा गिरा काही दिसून नाही राहिला हातात. झोरा गिरा आहे ते मार्केटात जाते बुडा तर. थांब ना आता आल्यावर विचारूनच ना. बुडा कुठे जाते? बुड्याचा काय बारे सोयरी की सायरी की त्याच्यात. अरे राम राम आबाजी कंदील आबाजी कुठं गेलते बा? हा लय दूर सोडलं गाडीवाल्यानं तुम्हाला, तिथून चालले पैदल. लांब लांब येले काय करून आली तर चोट्या वानाचे लांब 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 लांब. अरे का हो? आबाजी राम राम. बाबू एवढ्या दूर सोडलं तुम्हाला त्या गाडीवाल्यानं? कोण दुसऱ्या गाडी चालले ते का? अरे काय तर त्या गाडीवाल्यानं लावला मोबाईल कानाले. ते कानात काय ढेमले घालून घेते दोन. त्याच्या आवाज थांबावं थांबवलं काय एवढ्या दूर थांबवलं मला. ऑलदा 1 किलोमीटर पुढं गाडी थांबवली तिथून चाललो पैदल. काय ते कानात मोबाईल होते त्याच्यात ते घालून घेते ते काय पिना. त्या पिन खोदली त्यांना काना दोन्ही कानात त्याच्या पिना होत्या. मग चालला आवाज देऊन आवाज थांबून नाही लागला. मग त्याच्या पाठीला 2 भोक्या मारल्या. मग कुठे थांबला बाबा पोल गावता. काय ते कानात घालून घेते इकडे तिकडे काही ध्यान नसते. बरं आले कुठून म्हटलं? मुक्काम होतं का अमरावती? हा अमरावती गेले वाटते म्हटलं. हा आहे चोट्या वाना जो येले सांगतो नाही. अरे मी तिकडे देवदास भाऊ होते आपले सरपंच साहेब शांताराम भाऊ. आम्ही ते खादोळे साहेब आहे ना, खादोळे साहेबाची तिथे गेलतो बा. तिथं काही ते थोडं काम होतं. ते मंदिर नाही का, ते मंदिर बांधून राहिलं ना ते. हा तर ते मग त्याचं जायचं आमच्या इकडेच घेतलं जातं डिपार्टमेंट यायचं. हा खादोळे साहेबाची इकडे काय 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 काम काय होतं? मंदिर म्हणजे मंदिर बांधून राहिले का ते? अरे फणास खादोळे साहेबाच्या इकडे गेलतो. मंदिर बांधून राहिले आणि ते मंदिरचं सगळं आमच्या इकडे आहे. आमच्याच जवळचे पैसे सगळं ते आमच्या इकडे डिपार्टमेंट आहे. शांताराम भाऊ देवदास भाऊ सरपंच साहेब आणि मी सगळं देखले हे ते सगळं पोला हिशोब सगळं आमच्या इकडे लाईन नाही. त्याच्यासाठी गेलतो आम्ही. मग अरे बापरे काय गोष्ट करता तुमच्या इकडे आहे का हो? बापरे म्हणजे सगळा खर्च पाणी सगळं तुमच्या इकडे? आम्हाला काही पता नाही राजो. म्हणजे कधी कधी शिजवलं तुम्ही? हे काय झालं? हा मग काय आता झालं ना ते. आता 1-2 दिवसात ते आम्हाला फोन कॉल तिथं मग त्या मंदिराच्या जागेला येतील. हा खादोळे साहेब मग तिथंच काय असेल तर ते पोलगा येते. पोलगा आल्यावर मग ते काय हिशोब करून मग काम चालू. बापरे बापरे बरं ठीक आहे ना. हा अशी गोष्ट आहे बा ते. बस आता चलतो बा मी. मला वावला गेला जा लागते. हा पाहिजे ध्यान लक्ष ठेवता जायचं का मदत तिथं करू लागतं जायचं मंदिर बाजा. हा बापरे बाप लय मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे रे आता. हा तुला बापरे एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट तो खादोळे देऊन राहिला येईल. हा देवदास झाला बाबा, शांताराम झाला, सरपंच कंदील बुडा. मग लयच मोठं काम झालं आपल्याला. काही माहितच नाही का? हा का रे शिवला काय राजा आपल्या हाती कैसी लावून ते. हा आपल्याला म्हटलं आपल्याला असंच राहील शिवला. कसं आहे आपली जाती ओळख पाय काय खादोळे सांगत जरा फायदा करून घेते. काही ना काही आपले हात ओले झाले पाहिजे म्हटलं. हा आपली तिथं काहीतरी हे जमलं पाहिजे आपला. काहीतरी जुगाड लावतो सगळं त्यावर तू दिमाग लावता. नाही रे असं कसं होईल? बरं झालं माहीत पडलं कंदील बुडा भेटला म्हणून जमलं ते ताल. का शिवलाल टोय कुठे काय म्हणते? चारी इकडे बिलकुल आवाज आहे ना डंक्यावर काम चालू. शिवलाल थांब आता त्या खादोळे बैले फोन लावतो. बैच्या हातात त्या खादोळे साहेबाच्या हातात काय हो काय? हा तो गणे थांब खादोळे बैले फोन लावतो. तुझ्याजवळ चर्चा करतो मी. थांब लावला ताजं बरं रेंज. हा ला फोन लाव बोल बरं पटकन काय आहे. हॅलो कोण बोलत आहे? नमस्कार मॅडम मी शिवलाल बोलू ना. शिवलाल टोयगोटे. हे इथं आता कधी लाभाजी भेटले ते सांगत होते बा तुम्ही मंदिर बांधत आहे म्हणून. हो ते आताच येऊन गेले. 2 जण आले होते. ते देवदासजी संस्थाने होते. शांतारामजी गणगणे ते सरपंच साहेब तुमच्या इथे आणि हे कंदील लावायचे आता येऊन गेले आहे. आता मी घरीच होते. आता बाहेर आले आणि त्यांचं माझं झालं बोलणं. त्यांना सांगितलं बांधकाम वगैरे करायचं आम्हाला त्या मंदिराचं. हो का? अच्छा ना आम्हाला काही कल्पना नाही बा. आता कसं आहे आम्ही नेहमी ते साफसूफ वगैरे ह्या कशानात आहे ना जात असते. याचं खूप योगदान राहते तिथं. हा झाडझूड कचरा काळी हे ते काढत राहते. तर याचं जसं म्हणणं पडलं का बा आम्ही जरासं लक्ष ठेवलं असतं. तर त्यांना तुम्ही कसं काय दिलं म्हटलं मॅडम? काय म्हणजे काय तेच बांधकाम करत आहे म्हणजे कसं काय विषय काय? अच्छा ठीक आहे ना. हो त्यांना कसं झालं ते आता ते त्या कंदीलाबाजीने सांगितलं होतं का बा तुम्ही भरपूर बरेच वर्ष येत आहे बा इथं बांधकाम करा. त्या हिशोबाने मग आम्ही त्यांना सांगितलं काहीतरी वर्गणी तुम्ही करा म्हटलं. हा तर ते म्हणे आता आम्ही सध्या वर्गणी नाही करू शकत. तर मग तुम्हीच लावा म्हणे बरं पैसे. मग नंतर आम्ही वर्गणी करून जेवढे होईल तेवढे तुम्हाला आणून देऊ. तर माझा मुलगा यायचा आहे ना. तर मुलगा उद्या परवा येईल. तर तो आल्यावर मग आम्ही चर्चा करू. मग काय त्यांना बांधकामाचं त्यांच्या इकडे आम्ही बांधकाम देणार आहे. तेच करणार आहे सगळं. ध्यान लक्ष वगैरे सर्व त्यांच्याच इकडे राहणार आहे. अरे नाही थोडा विचार करा. कसं आहे आम्ही येतो मॅडम तुमच्या इथं. कसं आहे फोनवर बोलल्यापेक्षा थोडंसं चर्चा करायची तुमच्यासोबत. तर मग चर्चा केल्यानंतर मग कसं आहे फोनवर बोलणं काही उचित नाही राहणार. तर मग आम्ही केव्हा येऊ समजा मला भेटायचं होतं तुम्हाला. तर तुम्ही सांगा केव्हा यायचं काय यायचं तुमचा वेळ द्या. त्यावेळेस आम्ही पोचू. हां मला वाटते बी टीम आहे इथली. ही ह्या गावची बी टीम आहे. हा गावात असतेच ना ते गटातटाचं राजकारण. ठीक आहे ना. काय चर्चा करायला काही हरकत आहे का? नाही का? हा आपल्याला कसं नाही जबरदस्ती करायला लावून ते. बरं ठीक आहे ना. या तुम्ही भेटायला या. काय असेल तर तुमची समस्या किंवा आमची समस्या असेल ना चर्चा करू. तुम्ही या ना. आज आले तरी चालते किंवा उद्या आले तरी चालते. मी आता दुपारी घरीच राहणार आहे. हा तुम्ही उद्या यायला चालते. आज यायला चालते. तुमच्या वेळेनं मला फोन करा. या आपण बोलून काय आहे चर्चा करू. हो मॅडम मी करतो तुम्हाला फोन थोड्या वेळानं. हां मग पाहतो ना आम्ही कसं येणं झालं तर मग तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे.
ओके 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 ठीक आहे. काय म्हणते खडवाळे मॅडम सांगा बोला ना, काय म्हणते काय म्हणते थांब ना. असा कसा रे हा बरं झालं कंदीला बाजी भेटला आपल्याला इथं मोंडा मारवायचं मस्त मस्त घेतली असते त्याने मजा करून. हा 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 एवढं मोठं बांधकाम होऊन राहिलं ना आपला हात नाही त्याच्यात. पुरं बांधकाम आपल्याच इकडे घेऊन तिला एकदम सस्त्यात मस्त सांगू ना. यायच्या इकडे जाऊच नाही देऊ तो कॉन्ट्रॅक्ट, यायच्या इकडे जाऊच नाही देऊ. जे होईल ते पाहू आता पुढं काय होते. चला आता आता कनी मी लावतो फोन. आता आहे का तुम्हाला ती पुरसात आहे का, चलता का आता चलता का कधी चलता. हां आपल्याला खादोळे पहिले भेटायचं आहे आता सध्या बाहेर आहे ते. भेटलो असतो मग काय चर्चा करून बस फायनल करून टाकू तिला. म्हणजे याच्यातही आपल्याला इचुकाटा करायचा आहे नाही. ठीक आहे ना. आपल्याला काय पैसे भेटले म्हणजे बस. टाइम काय करतो चल ना झपकन आज चालला जाऊ ना. काय असं तर बोलचाल करून बस विषय खतम. ठीक आहे ना. चला मी लावतो फोन. बाई फक्त घरी नाही ना. बाई कधी येते ना काय येते. हा पाहू ना काय आहे. हा ड्रायव्हर लवकर गाडी नाही काढा. बाहेर किती वेळ उभा राहावं लागत आहे. तो पुष्पाच करताय ना तो. हा पाणी वगैरे मारलं का ना पुसत आहे थोडंसं. आपण हा कोणाचा फोन होता. ते नाही का मगाशी आले होते त्यांच्या त्याच्याच गावातले लोक आहेत ते सर्व. ते तर आता जे शिवलाल पैगोटे पण आहे तो व्यक्ती त्याचा फोन आला होता. तसा ओळखतोय ना आपण त्याला नाही का. तो म्हणत होता ते बांधकामाचं असं तसं त्यांना नको असं तर मला टेकायचं तिथं 2 गट आहे वाटते. हा मला असा अंदाज आहे 2 गट आहे त्या गावात. हा 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 मी ओळखतो त्याला. अरे बापरे आपल्या इथं आला होता ना तो 1-2 वेळा असा का. हो तो अच्छा तो शिवलाल पैगोटे. हो अच्छा तो काय म्हणत आहे. तो म्हणत आहे का बा हे बांधकाम तुम्ही करत आहे बा मंदिराचं मग ते त्यांना देत आहे. तर मग असं तसं आमचा हा कोणतरी सोबती आहे तिथं काशीना सांगत होते. तर ते बा मग असं तसं आम्ही इथं करत आहे. तर मग आता ते आलं त्यांचं बोलणं माझ्या लक्षात का बा ते त्यांना न सांगता आम्हाला द्या. नाही आता कसं आहे आपल्याला असं वाटतं दोघांचे जर तिकडे भांडणं झाले जाय तिकडे नाहीतरी आपल्या जबरदस्ती नसतो. तर बुड्यानं आणलं ना ते त्या कंदील बुड्यानं मुद्दा म्हणून आपल्या माती मारलं ना आता हे. हा त्याच्यामुळे पाहून आता ते त्यांना बोलावलं. आता आपण येऊ थोडं बाहेर जाऊन नाही आपले प्रोग्राम आटपून घेऊन मग त्यांचा फोन आल्यावर मग आपण पाहू काय त्याची मीटिंग करू. त्याचं ऐकून घेऊ ना म्हणणं काय आहे काय नाही ना. हा तुमच्या मतानं तसं पाहिजेच होतं ते. हो हो दोघांचं भांडण तिसरा झाला नाही का. हा कोणा कोणी पाहिजेच ना त्याच्याशिवाय कसं मजा नसते आली. अच्छा अच्छा हा हा जरा तो आहे जरा इचू काटा आहे तो. हा आहे जरा तो चॅप्टर आहे शिवलाल पैगोटे मला माहीत आहे. मी ओळखतो त्याला कारण की आता कसं शेतावर जाणं येणं त्यांना चालूच असते. त्यानं 2-3 वेळा माझ्याकडून पैसे खाऊन घेतले आहे ना. चांगला बदमाश आहे तो. अच्छा 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 ठीक आहे ना येऊ द्या ना त्याला. त्याची गावात त्याची देऊ झमकून आपल्याला काय करायला लागते नाही का. हा नाही तर त्या कंदील बुड्यानं आपल्याला बेफालतू आता त्याच्यात पकडला आहे. हो ना. तर नाहीतर आपल्याला ते पूर्ण पैसे आपल्याला द्यायला लावून आले होते. आपण त्यांना म्हटलं बा 50% तुम्ही जमा करा गावातली वर्गणी 50% आम्ही करतो. तर म्हणत आहे का पहिले तुम्ही करा नंतर आम्ही देतो. नंतर नाही आणून दिले मग काय करा. कसं आहे आपल्याला जाणं येणं करायला लागते. असं वाटतं बस चला आता नेहमी मंदिरात जातो आपण. हा जाता हाटा खाल्ल्यापेक्षा बांधून टाकू. आता हे पाहून याला शिवलाल पैगोटे येऊ द्या मग एकदम काय मार्ग निघते नाही का. हा मग ते आता बरोबर होते. आता ते टेंडर काढलं करू आपण जिसका कम टेंडर हा उसका पहिला नंबर आहे ना. असं करणार आहे आता आपण. हो 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 मॅडम तसंच करायचं आता आपण. बरं ठीक आहे आपण आता घेऊ त्यांना फोन लावून द्या तुम्ही. बाहेर जाऊन आपला आता प्रोग्राम आटपून घेऊ आणि काय असेल तर चर्चा करून टाकू आहे ना. तोपर्यंत जगदीश येऊन जाते. अरे त्यांचाच फोन आला वाटते. हॅलो हा बोला. मॅडम मी शिवलाल टोयगुडे बोलून आलो म्हटलं. तर आम्ही म्हटलं आता निघालो तर तुम्ही समजा आम्ही एखाद्या तासात पोहोचतो अमरावती. तर तुमची होईल ना भेट. नाही आता कसं आहे आता आम्ही एका तासात तर नाही भेटेल तुम्हाला कारण की आता निघत आहे. मी निघालो समजा आम्ही गेटवरच आहे. गाडीच काढत आहे ड्रायव्हर बाहेर. आता आमचे 2 प्रोग्राम आहे. एका जागी उद्घाटन आहे माझ्या हस्ते आणि एका इथे थोडंसं कसं रिसेप्शन आहे. त्या याचा प्रोग्राम लग्नाचा आहे आणि 2 प्रोग्राम म्हणजे आटपले त्यानंतर आम्ही 2-3 नंतर आम्ही फ्री होऊन जातो. नंतर तुम्हाला कॉल करतो. हा एका तासात नाही जमत आता. हां बरं ठीक आहे ना. तसं आम्हाला एखादा तास आम्ही मग थोडं लेटच येतो. तरी 1-1.5 तासात पोहोचतो आम्ही. मग तिकडे थांबून थोडा वेळ तुमची वाट पाहत आम्ही. ठीक आहे मॅडम चालते ना. तसं काय आम्ही थोडंसं थांबू इकडे तिकडे. येतो मग आम्ही तुमच्या घरात. हो हो ठीक आहे या तुम्ही. हा मीच तुम्हाला कॉल करते. मी फ्री झाले तिकडे. हा पोचा तुम्ही 2 तास लागते तरी 2 तासात पूर्ण प्रोग्राम आटपून जाते आमचा. ठीक आहे तोपर्यंत या तुम्ही 2 तासात भरपूर झाला वेळ. आम्ही तर पहिले येऊन बसतो 2 तासात काय इथं बसणं काय तिथं बसणं काय बरोबर घराच्या बाजूने थांबतो. बरं ठीक आहे ना मॅडम. येतो ना आम्ही. हा बरोबर पोहोचतो. तुम्ही घरी पोहोचायच्या अगोदर आम्ही तुमच्या घरात हजरच आहे. बापरे हे तर खूपच घासले का हे दिसून आलं जरा कट्टा दिसून आले याचं काम. हा काहीतरी आता हे काहीतरी करते जाता याच्यात प्रोग्राम इचुकाटा आणते जाता याच्यात. नाही मी करालो भाऊ एक काम करता ते आता माऊली आहे. माऊली पूजेपाठीचं काय सामान लागत आता यायला सांगा आणि मी जरा तिथे पाहुण्याची व्यवस्था पाहतो. हा आता हे माऊली जे काही असेल ना पूर्ण पूजेचं ते आहे ना. हा हो ना ते गणेश भाऊ ते आपला चौरंग गिरंग काढला ना. आंब्याचे पानं आंब्याच्या डाकवा आणायच्या वाटते. आंब्याच्या डाकवायला आणायला लावा. आपला तो तांब्याचा कळस आपल्याला बाकी ते एक लाल मंदिराचा कपडा. आणि ते जे असं आपलं ते
पुण्यात आहेस ना आता रेडीमेड आणले तसं आणि कुठं जागा सांगून द्या मला बस. पोट्टे पाठवलं ना जगन गेला संकेत गेला ते आणाले आंब्याच्या टाका आणते तिथपर्यंत. आता बाकीची तर पाहतो ना मी आता ह्या बाकीचे बोलावं अजून आलेच नाही ठीक आहे ना ते बरोबर ठीक आहे पाहतो मी काय आहे तर चला इकडे चल द्या तुम्ही. झालंय का बापरे बापरे काय आपण मला वाटलं का आपला टाईम होता झाला हा बरं झालं आलो आपण. चला आता झगड काय आहे त्याला काम धंदे करू लागेल ना. अरे गण्या ते स्वयंपाकाचं तिकडे काय झालं ना ते हा अळली गिळली खोटकाट झालं ना बा. बाकी ते सामान स्वयंपाकाचं इकडे तिकडे ध्यान ठेव जाता. त्याला काय सण काय नसन वक्तात नको ठेवू. पहिलेच ते स्वयंपाकवाले काढून देतो सामान. ठीक आहे तुम्ही एक काम करा बरं डेनियाबाई तुम्ही एक काम करा स्वयंपाकाला तुम्ही ध्यान ठेवा तिथे खुर्ची मांडून देतो सामान तुम्हाला ध्यान ठेवा लागते इकडे काही सांगता येते विचारायचं काही इकडे तिकडे मार दाबून देते अर्धा मसाला तुम्ही फक्त तिकडे ध्यान ठेवा बरं बरं आठवून दिली तुमची ड्युटी पाहिजे एकदम पुरा शेवटपर्यंत आहे तुम्ही हलू नका देतो तुमची ड्युटी तिथंच पक्की राहू द्या. माया मलेच बसवतो काय और त्या कंदील मोठ्याला सांगतो मग इकडे बोलावून देतो. हा कंदील मोठा येईन ना तर त्याला सांगतो जरासं की इकडे आहे म्हणा मा. बरं ठीक आहे मी जातो तिकडे स्वयंपाकाचं काय असेल तर पाहतो मी तिकडे. सामान मटेरियलवर ध्यान ठेवाच लागते. बरं ह्या भटजी आहे ह्याच आहे ना माऊली पाहिजे मग भटजी बरोबर उडकवतो ते का जास्त हे नको सामान इकडे गरीबाचं काम आहे बिचाराचं गणेशचं. नाही हो डेनियाबाजी आता काय गणेशची बहीण काय माझी बहीण काय आता त्या बहिणीचं लग्न करून राहिला तो आता कसं आहे बरं त्याच्यात काही विषय आहे काय बरोबर करतो मी तुम्ही काही काळजी नका करू तुम्ही त्या स्वयंपाक पाण्यात लक्ष ठेवा तिकडे. हा पोया घ्या बरोबर भाजायला लावजा भाजी किती बरोबर करायला लावजा. हा हो ना तेच म्हणून राहिलो काय हो ना मग ठीक आहे मी चलतो तिकडे पाहतो तू इकडे ते काय असेल तर भडजीचं काम कर मी तिकडे स्वयंपाकाचं पाहतो आणि एकेकाचा हिशेचे काम सगळे आपापल्या हिशोबानं करा. अरे गणेश भाऊ झाला का म्हटलं. अरे काय राजा कुठं गेलते रे बारे किती वाढ पाहून आलो मी काय आलं इथं एकट्याला सुटून नाही राहिलं मला काय करावं काय नाही तर कुठं गेले बा बरं झालं घ्या बरं ध्यान लक्ष ठेवा इकडे तिकडे जे असेल ते आता सांगायचं काम नका पडते कोणाला काय असेल आपापले हा कल आता हे माया मागे एकट्याला पाहायला लागलं सगळं. आम्ही सकाळी काम आले तर बरं ठीक आहे ना आता आहे ना आता पुरण निधी पिढे करेपर्यंत आहे ना काही काळजी नका करू. हा हाय हाय आम्ही आता सगळं सांभाळून जातो तुम्ही काय तुम्ही तुमचं तिकडे अंदाज पहा काय असेल तर काय नाही इकडे आम्हाला कामं सांगून द्या काय करायचं काय नाही का. बापरे खुकडे निघाले बरे जोडी हे घेता का सामील करून आपल्या टीम मध्ये अरे सुलाल. हा हा मॅटपणा नको करू ना काही कुठे काही नको लावून देत जा जुगार तू लेखा काशा का नाही तू जास्त समोर नको करतो बरं तुला काही समजत नाही कुठं काय करायला लागते कुठं काय नाही करायला लागत कोणी वक्ती काही केलं अरे अरे बा जिंबर कुठं चालले म्हटलं कुकडे निघाले म्हटलं बाबा जोडी कुठं आज कुठं आहे दौरा. आणि काय मा टॅबलेटचा माझ्या मोबाईलचा काय ना जेव्हा मोबाईल दिसला ना तर दिसला का काही असं कोणाला काय काही असं आला का मला ध्यानात आला दिसला का काही माहीत पडलं कोणाला सापडला काही याचा. अरे नाही ना झुंबरचा पडला का तो कुठं तरी आमचे नाही गेले का तुझ्याच मोबाईल गेला. हा हे कमाल नाही काय आमचे मोबाईल नाही गेले सगळे मोबाईल सगळे खिच्यात राहिले तुझ्याच मोबाईल कसा गेला म्हटलं. हो मी थेट मोडाला झुंबर बोल थेट बोलवालो मी म्हटलं आता कसा झालो आता काय माहीत पडलं नाही मोबाईल भेटायला पाहिजे होता पण मोबाईल कसा काय गेला काय मी झुंबर बोटा बाकीचा कोणाच नाही गेला देतच गेला झुंबर बोटा. आणि बाबा काय सांगू तुम्हाला जेव्हा शिवला भाऊ कशा भाऊ तुम्हाला मा बुद्धीनं म्हटलं घरात नाही घेऊन राहिली बुद्धी मला म्हटलं बुद्धीनं असं अन्नासून आणलं आता म्हटलं बा पाहुण्याजवळ पाण्यापासून पैसे घेऊन राहिलो नवा आणायला चाललं दुकानात काय करू मग आता हा नवा मोबाईल म्हणे त्या नावाची पावती दाखवतो म्हणे त्या वक्ती घरात येतो म्हणजे बुद्धीनं अशी हे दिली मला इंटिमेशन काय करू आता. बापरे नवीन मोबाईल का रे बापरे बापरे मावला आहे मग मला काय पाहा लागते ते. अरे बापरे पार्टी देतो मग जंबर मग आता मोबाईल घेतल्यावर पार्टी देशील नाही एवढी मोबाईलची पार्टी नवा मोबाईल काय म्हणते. मग काय तर मग आता तू मोबाईल घे त्या दुकानाच्या बाहेर आम्ही थांबतो ना आम्ही येतो लागणार त्या मोबाईल घ्याले आणि बस त्या मोबाईल घेतला का आम्हाला पार्टी देऊन दे बस निघून जातो आम्ही तिथे तर शिवला तर बाबा सर्वात सांगा मग चालला तू हा मग काय तर अरे बाबा विषयच नाही बरोबर आम्ही घेऊ लागतो तुला मोबाईल तू कायला काळजी करतो ते 500 त्याच्यात फायदा करून देऊ आम्ही मग काय तर आमचं जसं काम आम्हाला आहे तिकडे टाईम 2 घंटे टाईम आहे ते मॅडमला आले नाही आता मग तिथपर्यंत आपण इकडं काम करून टाकू झुंबरचं मग मॅडमच्या घरी आहे तयार आपण खातो मॅडमच्या घरी तसं करू मग हा तरी झुंबर येतो ना आम्ही.
आणि बापरे मोबाईल ते पार्टी मागता का हो काय ना जो काही आपला त्याचे फायदे आहे म्हणा बरं पाणी बा 500 रुपये आहे ना जास्त हा ए रे नाश्ता पाणी दुसरा काय चहा पाणी नाश्ता पाणी कोण दुसरं म्हणजे पाणी हो आहे ना आपल्या पोस्टातही पैसे आहे काही विषय नाही पैशाला काही नुकसान नाही तुम्ही म्हणा काय डुंबर भाऊ हा बरं ठीक आहे चला बस नाश्ता पाणी काय चालेल बा नाश्ता पाणी चहा पाणी बाकी काही नाही म्हटलं सांगून येतो नाश्ता पाण्याचा विषय मोबाईल घेऊन 2000 आणि 500 खर्च नाही कर मी आता ठीक आहे 200-300 रुपये इकडे तिकडे हा चला नाश्ता घेता चालेल तुम्हाला अरे नाश्ता ठेवशील का रे काय रे बरं ठीक आहे बा चल नाश्ताच कुठून भेटू राहिला बरं एक काम करतो मग आपण एक काम करू ऑटो घेऊन घेतो ना मी हा ते बरं तो जरा जिंबर तिकीटचा खर्च वाचते हा थोडंसं काय पेट्रोल टाकायला 100 रुपये पेट्रोल चालला जातो दुसरं काय 100 पेट्रोल आणि तिकडे 200-300 ते कार्यक्रम होऊन जाते ना तिथपर्यंत आणता होते हा अरे बापले काय लेको तुम्हाला काही शे नाही का बे हा गावात काही कार्यक्रम असते इकडे नेलाय हिंडत लायदा घ्या आता या मग तू आहे ना मोठा काय आहे का असा कायचा कार्यक्रम आहे कुठं कार्यक्रम आहे सांग अरे बाबा काय सांगू तुम्हाला शिवलाल भाऊ अरे बा तुमच्या घरी गेलो तुम्ही अरे आपला गणेश नाही काय गणेश आपल्या सरपंच साहेबाच्या दुकानात असते हा तर गणेशच्या बहिणीचं साक्षगण आहे ना पलाच्या दिवशी लग्न आहे आज साक्षगण आहे म्हटलं मी सांगायला हिंडून लागलो तुम्हाला तुमच्या घर तिकडे गेलो कोणी नाही दिसलं मग इकडे चाललो दादा दिसले चल ना आता साक्षगण तर होतेच ना लागते ना साक्षगण आहे का रे अरे हो रे मी ऐकलो तो माझ्या का ध्यान उतरून गेलो अरे हो ले का गण्याच्या बहिणीचं साक्षगण होतं आज बरोबर आहे बरं जेवणाचा प्रोग्राम आहे वाटते अरे म्हणतात अरे बा जेवण नाही तर काय जेवण आहे ना बा सगळे चुलीले आमंत्रण आहे ना त्यांना तुला इकडे गावात दिलं ना आमंत्रण मग ते पाहुणे आले पाय धुवाले अरे काय तिकडे आता हे आलेला जेव्हा तुम्ही इकडे चला लवकर अरे बापरे मग चला भत्ता मारून घेऊ नाही काय हा पंगत आहे म्हणते जेवण घेऊन करून घेऊ हा तिकडे होतेच मग खादोडे बैल टाईमच आहे आले अजून तो पण उरकून जाते हा चल झुंबर चल भत्ता घेता मारून घेऊ तसं साक्षगणात जा लागते ना गावागाड्याच्या हिशोबानं काय म्हणून राहायचं हो मग काय आपलं मग हा चला मानव एक माणसं आहे ना आपण अरे मामा माझ्या ध्यान उतरून गेलं राजा मला सांगत होतं ना गणेशनं अरे आपल्या साक्षगणाला येतो म्हणून माझ्या बहिणीचं साक्षगण आहे म्हणे उद्या येतो म्हणे माझ्या ध्यानात उतरलं बरं झाला आला भांडा तू सांगाले अरे बा चला इकडचं पहिले साक्षगण उरकून घेऊन आता काही दिवसभर आपल्या काम मग मोबाईल घ्यायला चला टाइम झाला का हो आपल्याला हा टाइम झाला का काय मी उरकत आला काय तर शांताराम काका हा बरं टाइम गिम झाला का काय झालं त्याचं उशीर झाला आपल्याला आले पण हो ना नाही टाईम काय आता अरे गणेश काय म्हणते कुठपर्यंत झालं किती टाईम आहे म्हटलं का टाईम आहे विचारा लागते टाईम झाला का नाही विचारा लागत हा अरे बाबा गणेश झाला हो गणेश आवाज जाते का नाही आवाज भोंगा चालू आहे राजो शांताराम भाऊ एक दिवस गरीबाच्या लग्नाचा टाइम असायचा साक्षगण आहे समजा माझ्या बहिणीचं हा सांगा तुमच्या वर्गात मी हे करतो आज राजा तुम्ही सकाळपासून पाहून तुमची वाट तुम्ही आता येऊन राहिले राजो काय आता पाहुणे जवळपास आले म्हणते साक्षगण लवकर व्हायचं आहे साक्षगण करायला लागेल जेवणाचे फोकात आहे तुम्ही आतापर्यंत तुम्ही 1000 पाहिजे होते मला अरे काय राजा आता काय सांगू तुला कुटाराचं गिरायक आलं ते त्याच्यानंतर अर्जंट झाला लागला झाबरू होता मारुती होता मारुतीचं जलन माय कुटार दिलं ते कुटार उरलं होतं ना व्यापारी आला राजा म्हणून बरं झालं आता सांग ना काय करायला लागते काय नाही तू आता काही काळजी नको करू तू पाहुणे आले काय टाईम आहे नाही पाहुणे आता आले म्हणजे जवळपासच आहे काय तुम्ही नाही सरपंच साहेब नाही देवदास भाऊ नाही हा मला सांगा बरं मला वाटलं तुम्ही पहिले जाता आता माझ्याकडून नाही होत ना मला काही एवढं समजत नाही आता तुम्हीच पाहा काय आहे काय नाही ज्ञान लक्ष सगळं तुमच्या इकडे तुम्ही सेवा बरं आहे नंतर मग माय मागणं कळवा ते पहिले पुरीचं पाहतो ना काय काय नाही तर लवकर वाट पाला ना बा स्वयंपाकाला तिकडे सांगितलं काय आहे तर लवकर करा मी तर पहिलेच आलो का रे बा गणेश मी रात्री आलो सकाळी आलो मी माय काम करून दिलं बा मंडप दिला टाकून तिकडे टाकलं पट्टी इकडे टाकली पट्टी आता हे फक्त साईडच्या पट्ट्या बांधून देऊ का गणेश हा मग बांधू ते पाय तुला काय करायचं आहे तर ते आता तुम्हीच मला काही सांगू नका तुम्हाला काय करायचं तुम्ही पाहा आता माझ्या मागे लावू नका काय मी ते अंदरचं पाहतो काय आहे काय नाही का तिकडे बरोबर तिकडे तुम्ही अंदरचं निपटतो तुम्ही इकडे सगळं आता मग पाहुण्या घेऊन येते सोय आहे बरोबर पाण्याकडे बसायची अरेंजमेंट तिकडेच केली आहे आपल्या साईडच्याच सभागृहात नाही बरं नाही ना तिकडे हो बरं केलं ना हा तेच जागा बरी होती नाही तर इकडे पंखे गिंके कूलर सध्या काम नाही ठीक आहे मग तू तुझं काम कर आम्ही पाहतो काय करायचं होतं हां नमस्कार मंडळी नमस्कार आज आता चालू आहे बा गडबडात हे गणेश नाही का आपला सरपंच साहेबाच्या दुकानात असते माहिती आहे तुम्हाला याच्या बहिणीचा साक्षगण आहे आज कोणी कुठं साक्षगण म्हणते कोणी साखरपुडा म्हणते आमच्या इकडे साक्षगण म्हणते तसं तर आता एक असं आहे 2-3 दिवसाला लग्न आहे उद्या परवा दिवशी लग्न तर साखरपुडा आहे त्याचा कार्यक्रम आहे आज इथं आमच्या इथं हा
या एकदा आशीर्वाद द्या त्याच्या बहिणीला तुमच्या इकडून. आणि आता चालू आहे बा आता पाहिजा. लाईक करा सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओचा टाईम नंबर संध्याकाळी 7 वाजता. ठीक आहे, उद्या पाहू अजून थोडं काय आहे तर. ठीक आहे, धन्यवाद.